इराणच्या नौदलाचा नामोनिशाण मिटवू ट्रम्प यांची इराणला धमकी, तर हिम्मत असल्यास अमेरिकन युद्धनौका हॉर्मुझ स्ट्रेटमधून आणून दाखवाच, इराणच्या आयआरजीसीचं ट्रम्प यांना थेट आव्हान. मदत करा नाहीतर परिणाम भोगा, हॉर्मुझवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र राष्ट्रांना थेट इशारा, लष्करी मदत नाकारणाऱ्या देशांना अमेरिकेची धमकी. अमेरिकेला मोठा झटका, 4 देशांनी ट्रम्प यांचा युद्ध प्रस्ताव नाकारला. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि जर्मनीचा हॉर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास नकार. चीनचं 90% तेल हॉर्मुझ सामुद्रधुनीमधूनच येतं, चीननं युद्धामध्ये सहभागी व्हायला हवं, डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट आवाहन. दुबई विमानतळाजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर आगीचा भडका, इंधन टाकीवर ड्रोन आदळल्यामुळे भीषण आग, तर दुबई विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती स्थगित. सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ रस्ता सुद्धा बंद. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा 2% वाढ, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरलला $100 पार, तेलाचा दर $106 प्रति बॅरलवर. जग लाडकी जहाज हे 80,000 टन कच्चं तेल घेऊन भारताच्या दिशेनं रवाना. UAE बंदरावरील भीषण हल्ल्यातनं भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलं, जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप. LPG वाहक शिवालिक हे जहाज दुपारी 2 वाजता भारतात दाखल होणार. गुजरातच्या मुंद्रा या बंदरामध्ये शिवालिक जहाज पोहोचणार. 7 मार्चला कतारमधून हे जहाज निघालं होतं. आधी गुजरातला गॅस तेल पुरवलं जाईल, देश मेला तरी चालेल, गुजरातला आधी तेल पुरवठा होणार. शिवालिक जहाजावरून संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा. सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. रांगा लावून सुद्धा नागरिकांना गॅस मिळेना. खासदार सुप्रिया सुळेंकडून सर्वपक्षीय बैठक घेण्याचं आवाहन, तर गॅस संकटावर विधिमंडळामध्ये चर्चा करा, संजय राऊतांची मागणी. कोल्हापुरात गॅस तुटवड्याचा निषेधार्ह या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन, तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं चुली मांडल्या. गॅस टंचाई विरोधात काँग्रेसचा एल्गार. पुण्यात गॅस वितरकांना पोलीस कवच, तर वाद रोखण्यासाठी गॅस एजन्सीजना पोलीस संरक्षण, तर दक्षता पथकाच्या तपासणीत एकही गैरप्रकार सापडेना, तक्रार केल्यावरच कारवाई होणार. मुंबईमध्ये गॅस संकट गडद, व्यावसायिक सिलेंडर अभावी 35% हॉटेल्स बंद, बुधवारपर्यंत 75% हॉटेल्सना टाळ लागण्याची भीती. मुंबईमध्ये स्टोव्ह वापरणाऱ्या स्टॉल चालकांवर पोलिसांची कारवाई. सिलेंडर तुटवड्यामुळे स्टॉल चालकांकडून रॉकेल स्टोव्हचा वापर, प्रभादेवीतील स्टॉल चालक मोहन मनी यांच्यावर गुन्हा दाखल. गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका, तर अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरात वाढ. ठाण्यामध्ये वडापाव 5 रुपयांनी महागला, तर शेगावच्या कचोरीने या ठिकाणी तिचे दर सुद्धा 2 रुपयांनी वाढवलेत, अशी माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते BDD चाळीतील रहिवाशांना चाव्यांचं वाटप. नायगावमधील 864 रहिवाशांना घरांचा ताबा मिळाला. कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती. जागतिक युद्धाच्या तणावामध्ये सोनं चांदीच्या दरात पडझड, सोनं 1000 रुपयांनी स्वस्त, तर चांदीमध्ये तब्बल 4000ची घसरण. जीएसटीसह सोनं 1,61,000वर, तर चांदी 2,63,000वर स्थिर.